दिदू बाळ काय झालं काय 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 डबे भरण्या गोळा करून बसली. कशाच्या भरणी येते ती? अहो व्यासलेन लावायला लागली. काय व्यासलीन लावायला लागली. काय काय आणलंय किती बाई. बारक्या बाळाचे सुद्धा एवढं नसल एवढं हिज हाय बाई. काय आहे साहेब केलंय हो? काय काय आहे वेगळं 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 इतकं लावाय पायाला एवढं काय व्हायला लागलंय. खराब होते तर पाय कशा वय खराब होते तर काय काम आहे का धाम आहे. वेगळ्या वेगळ्या इथल्या एवढं झाडून लुटून घरातलं एवढं काम करती तर वाटतंय माझं काय तर खराब होईल हात पाय का थंडी आहे म्हणून. मला किती काम सांगता तुम्ही साफ सगळ्या अयो बारक बाळच आहे बाई माझं काय करा. लहानपणी पण मी एवढी म्हणजे एवढी काळजी घेऊ शकली नाही बरं. आता लेकरं मोठं झाल्यावर करते ती हातानं गार थंडी आली. 4 लेकरं असल्यामुळे कुणाला बघायचं. एकाला बघूस तर दुसरं रडतंय दुसऱ्याला बघूस तर तिसरं रडतंय म्हणल्यावर तर मोठं झाल्यावर बघा लेकरं आपल्या आपण हाताने करते ती सगळं. लय लेकरं गुन्हे आहे ती माझी बरं का. आमचं दिदू बाळ तर लयच गुन्हे आणि आमच्या दिदू बाळाचा 3री मुलगी झाली मग कधीच रागराग केला नाही. पहिल्यापासून लाडात वाढवलंय म्हणून तर आता हो का असं लाडात लावतंय बघा. आणि आमचं साहित्याला आणून पण देतात बरं का. बाबा मला ही आणा म्हणलं की लगेच आणून ठेवलं का. मला नको बाई तूच लाव. थांब तर किती दिवस तर बाळू झोपायच्या टायमाला लावायला एवढं आत्ताच लावायचं जेवण करायचं आहे. अवघड आहे तिथं अगं तुझं लय. तर एवढं घेऊन बसली तो थंडी आहे म्हणून अवघड आहे लय. ठेवू आणि आवर पटकनाची आहे कर दिवस मावळून गेलाय पाक. तर चला या मंडळी तुम्ही पण चहा प्यायला गरम गरम थंडीचा.